गगना रंग रंगभूमीला रंग देवतेला शिव पार्वती गजानना रंग भरू दे केला शिव पार्वती गजानना रंग भरू दे केला शिव पार्वती गजानना रंग भरू दे केला शिव पार्वती गजानना
हाल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नमोस्तुते
अभिनय सादर करत आहोत गणनाट्य गणनाट्य अहंकारासुराचे गर्वहर अहंकारासुराचे गर्वहर नारायण नारायण शिवनाम रे शिवनाम रे शिवनाम रे उच्चारा शिवनाम नाम शिवनाम नाम शिवनाम रे उच्चारा त्याचा पवित्रा आपले स्वागत आहे. आज अचानक येण्याचे कारण नारायण नारायण भोलेनाथा तुम्ही स्वतः देवादी देव या चराचराचे करता करवित असता सतत कोणाची बरं चिंतन करता. नारायण नारायण मुनीवर तुझाही प्रश्न त्या पार्वतीप्रमाणे चांगला आहे. मी ज्याचे चिंतन करतो तो या विश्वाचा करता करवित आहे. मी मात्र निमित्त असून त्यांच्या सृष्टीचे चक्र फिरवतो. नारायण नारायण भोलेनाथा ज्याची तुम्ही भक्ती करता त्या लोकपालाची कथा ऐकण्याची माझी इच्छा आहे. नारायण नारायण ब्रह्मपुत्रा जो प्रश्न शेषाय श्री विष्णूने विचारला आणि त्याला मी जी कथा कथन केली त्या धूम्रवर्ण अवताराची आणि अंकासुराच्या जन्माची कहाणी आपण श्रवणात प्रत्यक्ष भ्रमण करून पाहावी. नारायण नारायण मग चला तर त्रिभुवनात त्या गणेश भक्तीचा चमत्कार व त्या अहंकार सुराचा पराक्रम पाहूया. नारायण रवी सूर्य मित्र भानु भास्करा देवा तुलाही वंदना. रवी सूर्य मित्र भानु भास्करा देवा तुलाही वंदना. रवी सूर्य मित्र भानु भास्करा देवा तुलाही वंदना.
नारायण नारायण. सूर्यदेवा भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे या समस्त सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली आणि श्रीहरी विष्णू पालन करते झाले आणि भगवान शंकर तर सहारक बनून तुम्ही आपले उगाच नारायण नारायण. मुनिवर्य, माझ्या अधीन समस्त जग आहे. मी हा विश्वाचा करता करवीच आहे. मी माझे नित्यकाम थांबवले तर सर्व जग अंधारमय होईल. नारायण नारायण. म्हणून मी सर्वांचं कल्याण करत आहे. नारायण नारायण. भानुदेवा मलाही देखील असेच वाटते, परंतु नारायण नारायण. त्या तिन्ही देवाला त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही असे त्यांना वाटते. नारायण नारायण. जर म्हणे जर देवांना असं वाटत असेल तर याचे परिणाम फार वाईट होते. नारायण नारायण. भानुदेवा येतो मी. या पण नारायण. ए वीरा, तू कोण आहेस? तू कोठे राहतोस व तुझ्या माझ्या पित्याचे नाव कळेल का मला? हे श्रेष्ठा, मी सूर्यासूत आहे. त्यांच्या शिंकेतून जन्मून सुद्धा मी अनाथ आहे. तुम्ही दयावंत योगी श्रेष्ठ आहात म्हणून मी तुमच्या अधीन होत आहे, तेव्हा तुम्हीच माझे रक्षण करा गुरुजी. हे परमवीरा, तू आमनावाने या जगात प्रसिद्ध होशील. तू गणेशाची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घे. ठीक आहे गुरुदेव. आपल्या आपल्या शिरसावंत मानून मी गणेश भक्तीत जात आहे, तेव्हा आपणच आशीर्वाद द्या गुरुदेव. जा जा अंगारासुरात जा. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी येतो मी. ठीक आहे गुरुदेव. गुरुदेवाने सांगितल्याप्रमाणे त्या गणेशाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे. अरे अहंकारासुरा, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला इच्छित असेल ते वरदान मागून घे. हे गजानना, माझ्या ध्यानीमणी तुझीच भक्ती असावी आणि मी जी जी इच्छा करेन ती पूर्ण करून माया विकार यांच्यापासून मला मरण नसावे. संपन्न आरोग्य या त्रिगुणाचा संहार करण्यासाठी अजिंक्य शस्त्र देऊन आपला कृपाशीर्वाद माझ्या शिरी देवा. हे अहंकारासुरा, तुझ्या मनोवांछित इच्छा पूर्ण होती. तथास्तु तथास्तु तथास्तु.
चांगले झाले. आता तू असुर सैन्याचे स्वामित्व करावी तशी माझी इच्छा आहे. गुरुदेवा, आपल्या कृपेने आणि त्या गणरायाच्या आशीर्वादाने मी असुराच्या स्वामित्व करून त्यांचे रक्षण करेन. ए महावीरा, फक्त स्वामित्व स्वीकारून गप्प राहू नकोस. साऱ्या त्रिभुवनावर राज्य मिळवून समस्त ब्रह्मांडाचे राज्य व्हा. गुरुदेवा, आता तुम्ही सांगा मी काय करावे. आपल्या आज्ञेचे पालन करण्यास हा वीर सदैव तयार आहे. शब्बास रंगरासुरा, धन्य तुझा नम्रपणा. हा शुक्राचार्य तुला आज्ञा देत आहे की तू समस्त ब्रह्मांडावर राज्य कर आणि आपल्या असुर नगरीत विजयाचा आनंद साजरा कर. ठीक आहे गुरुदेव. जर कमलासुरा गुरुदेवांच्या आज्ञेनुसार आपले सारे वीर त्रिभुवन जिंकण्यासाठी पाठव आणि आपण स्वर्गावरती आक्रमण करू. देवेंद्राची अमरावती काबीज करू. चल लवकर. ठीक आहे ना? केशवा माधवा प्रभु तू नारायणा मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. मन मंदिरी पूजितो मी क्षण क्षणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. केशवा माधवा प्रभु तू नारायणा. प्रणाम प्रणाम इंद्रदेवा. प्रणाम. नारायण नारायण. या मुनिवर्य, आज कसं काय नाही त्या अमरावतीत काही विशेष? नारायण नारायण. प्रभू, त्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने तो अहंकार फार उन्मत्त झालाय. त्याने सारे त्रिभुवन जिंकून तो आता आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहावे. नारायण नारायण. काय ते मुनिवर्य? मुनिवर्य, त्या अहंकारापुढे माझा काहीच चालला नाही. त्याच्याकडून परवानक्षा ही नगरी सोडून सर्व देवांसहित ब्रह्मदेवांच्या आश्रयात गेलं पाहिजे. एक तो मी. नारायण नारायण. वा वा देवेंद्र वा. युद्ध न करता या रणांगणातून पळ काढला. नारायण नारायण.
तिचे ऐश्वर्य, का ही सुख संपन्न नगरी, का बरं मोह होणार नाही या नगरीचा आणि या सिंहासनाचा? अरे हो, पण हे राज सिंहासन तरी रिकामी दिसत आहे. कोठे गेला या अमरावतीचा राजा? नारायण नारायण नारायण. अरे अहंकार सुरा, अरे तुझी कीर्ती ऐकून या अमरावतीचा राजा इंद्र आपली नगरी सोडून ब्रह्मदेवाचही विष्णू देवाच्या आश्रयाला गेलाय. नारायण नारायण. तेव्हा तू विलंब न लावता त्या वैकुंठपुरीवर स्वारी कर. येतो मी. ठीक आहे ना. पळाला पळाला अमरावतीचा राजा इंद्र माझी कीर्ती ऐकून पळाला. तू कोठे लपून बसलास तरी तुला कोणी वाचू शकणार नाही. अंकासूर तुम्हा सर्वांना त्रिलोकातील शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. जा कमलासुरा, त्या वैकुंठ लोकी जाऊन माझ्या येण्याचा निरोप दे. जा लवकर. ठीक आहे ना, येतो मी. हॅलो हॅलो, हे पा दूध कमलासून हे वैकुंठ सोडून तू निघून जा, नाही तर ह्याच्या माझा फार वाटून समजलास. कारण ते माझ्या पाठोपाठ तेव्हा तू हे वैकुंठ सोडून निघून जा. कमलासुरा, तू त्याचा दूत आहेस म्हणून मी शांत आहे, परंतु त्याच्या संदेशाप्रमाणे माझाही संदेश त्या अहंकारासुराला जाऊन सांग की हा श्री विष्णू तुझ्याशी युद्ध करण्यास सज्ज आहे. समजला? विष्णू देवा, तुम्ही अजून आमच्या असोचाने नाव लागत नाही. मग काय देणार मला शरण या, नाही तर त्याचे परिणाम फार वाढ होते. समजलात? येतो मी. सुरापासून आमचे रक्षण करा. काही करा, परंतु या संकटापासून आमचे रक्षण करा. हे लक्ष्मी नारायणा, त्या सुराने माझी देखील अमरावती काबीज केली आहे. देव, तुम्ही घाबरू नका. त्या अहंकारासुराचा दूत आताच येऊन गेला. हे उमापती शिवशंकरा, तो असुर बेसावत असताना त्याच्यावर आक्रमण करून त्याला शिवालयातून घालवून द्या. हे लक्ष्मीपती केशवा, तुम्ही निश्चिंत राहा. मी त्या अहंकार सुराला यमसंधी धरतो. ठीक आहे. आपल्याला युद्धाच्या मंत्रण दिलं आहे. असंभव असंभव असंभव. ज्याने हे सारे त्रिभुवन जिंकले, ज्याच्या भयाने 33 कोटी देव पळून गेली, आणि त्या विष्णूची एवढी हिंमत. चल कमलासुरा, त्या विष्णूच्या वैकुंठ नगरीवर आक्रमण करू. चल लवकर. ठीक आहे ना. वैकुंठावर स्वारी करण्यात तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल. अरे घोसाड, कैलास सोडून पळून गेलेला पलपुटा एवढी घमंड आहे तर आमच्याशी युद्ध कर. जर कमलासुरा गेंदा समाज. ठीक आहे ना.
गोसावी पळाला, आता राहिला तो फक्त विष्णू. चल चल कमलासुरा, त्या विष्णूचा समाचार घेऊ, की जाईल ब्रह्मांडावर राज्य करू. चल चल. जीव हात बळे देवा तुझ्याच साठी, देवाधी देवराया तुझ्या भेटीसाठी, युगा युगाच्या नारायणा सागरा तुझे भेटसी, युगा युगाच्या नारायणा सागरा तुझे भेटसी, युगा युगाच्या नारायणा सागरा तुझे भेटसी, युगा युगाच्या नारायणा आज अचानक या वैकुंठ येण्याचे प्रयोजन? नारायण नारायण. विष्णू देवा त्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने तो अहंकार फार उन्मत्त झालाय. त्याने भगवान शंकराला युद्धामध्ये पराभूत करून तो आता आपल्या वैकुंठावर चाल करून येत आहे. तेव्हा पण सावध राहावे. नारायण नारायण. मुनिवर, आपण वेलीच येऊन आम्हाला सावध केले ते बरे झाले, परंतु त्या असुराला आम्ही यमसद्दी धाडून या त्रिभुवनाची व सर्व देवांची त्यांच्यापासून मुक्तता करू. नारायण नारायण. केशवा असे झाले तर उत्तमच येतो मी. या नगरीचे वैभव किती मनमोहकी नगरी, परंतु नगरीचा राजा कोण? हा विष्णू. अरे शोभत नाही हे वैभव तुला. या वैकुंठ नगरीला शोभेल असा एकच राजा होऊ शकतो आणि तो म्हणजे अहंकासुर. झाली तुझी ही बडबड. ती एक बडबड ऐकण्याची माझी इच्छाच नाही, समजलास? कमलासुरा पाहतोस काय घ्यायचा समाचार? ठीक आहे विष्णू देवा.
आता खऱ्या अर्थानं अहंकार असून या ब्रह्मांडाचा स्वामी झाला स्वामी. होय स्वामी, आपण आपल्या पराक्रमाने हे सारे त्रिभुवन जिंकले. आता आपल्यास कशाची कमतरता नाही आणि कोणाची भीती नाही. त्या धर्मसुरास माझी आज्ञा कळवा. मृत्यू लोकातील सर्व देव कर्मे बंद करून देव मूर्त्या उद्ध्वस्त करून टाका. सर्वत्र असुरमय प्रतिमा तयार करा. सर्व ऋषी मुनींना या सुरेश्वराची पूजा करण्यास भाग पाडा. आणि जो कोणी माझी आज्ञा मानणार नाही त्याला देहदंडाची शिक्षा द्या. जा लवकर कमी. हॅलो हे पा सन्माननीय देवळा का बरं दिसतात. नारायण नारायण. मुनिवर्य, महेशादी देवगण आणि ऋषीमुनी सहित हे सारे त्रिभुवन त्या असुराने जिंकले आहे. नारायण नारायण. त्या असुराने सर्वत्र अधर्म मागून हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. त्याच्या या घोर कृत्यास कसा आळा घालावा आणि काय करावे काहीच कळत नाही. परंतु काहीतरी युक्ती सुचवा म्हणून वाटते. नारायण नारायण. देव त्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने तो अहंकार उन्मत्त झालाय आणि श्री गणेश तर सर्व विघ्नांचे विघ्नार्थ आहे. आणि त्या आशीर्वादाला मिळालेले वरदान तो विसरलाय. म्हणून आपण त्या विघ्नार्थ गणरायाची आराधना करूया. नारायण नारायण. ठीक आहे. शिवतनया या गजवदना भक्तिभावे करी तो आराधना सतीवरी आवे धावूनी स्वीकारा वंदना सतीवरी आवे धावूनी स्वीकारा वंदना
निश्चिंत राहा. तुमच्या भक्तीचे जो कोणी आचरण करील आणि तुम्ही ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र जो कोण पठण करील त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होईल. तेव्हा आपणास काय अपेक्षित आहे ते कथन करा. हे विश्वविनायका श्री गजानना, या उन्हात झालेल्या अहंकारसुरापासून आमचे रक्षण करून त्याच्या या घोर कृत्यातून हे सारे त्रिभुवन मुक्त करा. देव हो आपण मुळी चिंता करू नका. आपण सर्वजण इच्छितस्थळी जाऊ, निश्चिंत राहा. आणि मुनीवर तुम्ही माझे दूत म्हणून त्या असुराला संदेश द्या की आम्हा शरणे नाहीतर शिक्षेस पात्र हो. नारायण नारायण. हे सच्चिदानंद विघ्नहर्ता गणराया, आपला संदेश घेऊन मी त्या असुराकडे जातो. हे तो मी नारायण. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा सर्व देव देवताने स्वर्गामध्ये राहावे आणि मानवाने पृथ्वीवर आणि तुम्ही सर्व असुर लोक आपल्या असुरनगरीत राहावे. हे जर मान्य नसेल तर युद्धात सज्ज व्हावे. नारायण नारायण संत गणेशाला नारायण नारायण. अरे अहंकार सुरा, येतो मी
ठीक आहे, विनाश झाली विपरीत बुद्धी. अरे गणेशा, तुला अजून माझा पराक्रम माहिती नाही. आमचे मन अगदी बेचैन झाले. आमच्या पराक्रमाची कीर्ती माहीत असून देखील आमच्या विचारीपणावर पाय ठेवण्याची एवढी हिंमत त्या गणेशाची. हे असुरा, या गणेशाने आपल्या सर्व सैन्याचा पराभव करून तो तुझ्यावर चाल करून येत आहे. तेव्हा तू त्याच्याशी युद्ध न करता तू त्याला शरण जा आणि आपल्या असुर नगरीचे स्वामित्व कर. नाही गुरुदेव, आम्ही ब्रह्मांडामध्ये आहोत. त्यांच्या समोर लांछनास्पद करून पराभव पत्करणे आम्हाला शोभणार नाही. जशी तुझी इच्छा, येतो मी. ठीक आहे. हे गणेशा, ये समोर ये. तुला माझा पराक्रम माहिती नाही. लाज वाटत असेल तर माझ्या अपराशाने तुला दिल्या अस्त्राचे गैरसरण केले आहे. तेव्हा
कोणती उद्या माझ्यावर चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुझी कोणी रक्षण करणार नाही. हे गजानना, तुला अजून माझा पराक्रम माहिती नाही. तुझ्याशी युद्ध करणे मी माझ्या भाग्यात समजतो. तुझ्याशी युद्ध करण्याची माझी इच्छा तू पूर्ण कर. जशी तुझी इच्छा होईल जास्त आहे. ठीक आहे. मारू नको. मी तुला शरण येत आहे. दया करा हे दया विधान, कृपा करा हे कृपा विधान. अनन्य भावे शरण आलो. क्षमा करा हे क्षमा विधान, क्षमा करा हे क्षमा विधान. हे अहंकारासुरा, हे अहंकारासुरा, माझी दृढ भक्ती तुझ्या हृदयात वसे. आणि ज्या ठिकाणी माझी भक्ती पूजा केली जाणार नाही, आणि ज्या ठिकाणी माझी भक्ती पूजा केली जाणार नाही, त्याच ठिकाणी तुझे स्थान असेल. गणपती बाप्पा.